सदैव धवलहासौ विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकडे प्रथमानमः
चरणी चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार माझे सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओंकार स्वरूप परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वृणालय दीन वत्सल भक्तवांच्या कल्पतरू जगत जीवन जगन्नाथ. आवाज दाबू नका. अखिल कोड ब्रह्मांड नायक जगताच्या उत्पत्तीला स्थितीला लयाला कारणीभूत असलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा. पंढरीश पांडुरंग परमात्म्याने ज्यांना आपल्या शिरावरती धारण केले असे जगाचे तारणहार पालनहार जगाच्या जन्म मरणाचा कारभार ज्यांच्या हातात आहे ते भगवान भोलेनाथ साक्षात शिवप्रभू. भोलेनाथाच्या महापर्वा निमित्ताने महाशिवरात्रीच्या निमित्तानं चालू करणारा नाम सप्ताह म्हणजे लहान वर्ष 23 आणि 23व्या वर्षातली आजची 5व्या नंबरची सेवा आहे. ऐका, आपण सर्व जाणकार मंडळी आहात, शुद्ध मंडळी आहात. जवळपास या वर्षी या गावातलं म्हणजे या सप्त्यातलं 189 नंबरचं कीर्तन चालू आहे. किती? 189 महाराज लोक माझ्या सहित आतापर्यंत इथं आले. साऊंडवाले उठवा तुमच्या मागचे. अगोदर सांगायचं आहे ना जगात तिखट आहे म्हणून. जसं गौतमी पाटलाला पाहायला आले तिथून पाहायला आले. आज म्हणते सरपंच साहेब जर एखादा मोहरम ताजियाचा महोत्सव भरला आणि जर सामूहिक नमाज पडायची वेळ आली तर मुसलमानाचं एकही पोरग मस्जिदीच्या बाहेर सापडत नाही. ही कीड फक्त आपल्या बाणगुळायला लागली. मंडपात बसून ऐकायचं ते कीर्तन आणि मंडपाच्या कडेनं बसून सोयीनं बसून ऐकायचं ते कीर्तनाचा शब्द उलटा करा त्याचं नाव नर्तन. इथं कीर्तन चालू आहे, नर्तन नाही. परंपरा ज्ञानोबराय तुकोबरायची पद्धत आणि देवकामाईच्या संप्रदायाचा जर मान सन्मान करता आला तर मंडपात यायचा, अन्यथा दूर काळ करायचं. सुंदर नियोजन. पोरं म्हणते माझ्या झगा भला तिखट दिसायला. पोरं माझ्या वयाचा महाराज बोलणार ना तुम्हाला काय मान हलणारा बोलेल का? अरे अरे कळकळ वाटते रे. रोज फिरायलो 300 किलोमीटर प्रवास केला तुमच्या गावात यायला. दोनदा तो धडकून मरत होतो. आम्ही 300 किलोमीटर यायचं तुम्ही 300 मीटर दुरून आम्हाला ऐकायचं. कसं या वाटल? सोपं नाही सरपंच साहेब. ऐका, सुंदर नियोजन. गायक वादक मालकरी चित्रकार पत्रकार गावकरी गावाच्या बाहेरचे मंडपाच्या बाहेर बसलेले, मंडपाच्या कडेनं बसणारे, आपल्या सोयीनं ऐकणारे, मंडप सप्त्याला वर्गणी देणारे, सप्त्याच्या मिटिंगला हजर राहणारे, सप्त्याकरता पळापळ करणारे, सप्त्यामध्ये चटया उचलणारे, सप्ताह भावा याकरता मोकळ्या मनाने अन्नदान करणारे, सप्ताह भावा याकरता वर्गणी देणारे, वर्गणी देतो म्हणून काला झाल्यावर वर्गणी बुडवणारे, सप्ताह भावा मिटिंगला येणारे आणि सप्ताह बंद पडा म्हणून कांड्या करणारे. आता तुम्ही म्हणाल कांड्या करणाऱ्याचं नाव काऊन घेतलं? रामायण से रावण को करोगे वजा, तो रामायण में काय की मजा. भागवत से कंस को करोगे वजा, तो भागवत में काहे की मजा. त्याच पद्धतीनं सप्ते में से कांडा करने वालों को करोगे वजा, तो सप्ते में काय की मजा. कांडा करणारे असले पाहिजे. फक्त लक्षात ठेवा, रामायणात रावणामुळे मजा, भागवतात कंसामुळे मजा, सप्त्यात कांड्या करणाऱ्यामुळे मजा. तुम्ही म्हणसाल महाराज त्यांचं नाव का घेतलं? फक्त संगत घालून दिली. जे सत्यात कांड्या करतात ते रावणाच्या कंसाच्या वंशातले असं समजायचं. 2023 ला या गावात आमचे परम मित्र हरिभक्त परायण आमच्या तालुक्याचं वैभव जय महाराजांनी मला आणलं होतं. म्हणजे दादा तुम्हाला यावं लागतं. आणि मी आलो. काला आणि शिवजयंती एकत्रित होते आपले. यावर्षी तुमच्या 77 मध्ये धर्मसंयोग आणि शिवजयंती आली नाही. शिवजयंती झाल्यावर प्रारंभ झाला तुमचा नाही. सुंदर नियोजन. मला मोठा मंडप आल्यावर सगळी प्रेमाची मंडळी भेटली आणि त्यानंतर यावर्षी आमच्या दादांनी फोन केला महाराजांनी, महाराज तारीख द्या. मला वाटते 4-5 महिने झाले तारीख घेऊन जवळपास. मी त्यांना फार प्रेमास्त्र तारीख दिली. म्हणलं चला, गावाचं नाव जरी लहान असलं तरी आमच्याकडून फार मोठं. गावाचं नाव लहान आहे. हो, आता काही काही लोक म्हणतात शेजारी चाबर आहे तरी विचार नाही करायचा. हो महाराज,
लहान चाबरे लहान चाबरे पण लहान अंतकरणानं मोठे आणि चाबर चरित्रानं पवित्र आहे. आज आमच्या वडिलांनी मला नित्य विचारलं, दादा आज कीर्तन कुठे? मला बाबा चाबरे काय बोलायला महाराज. मला बाबा चाबऱ्याचे सदरे लहान नाव बघ. चाबरा नावाचं गाव असते पण कुठं? आमच्या इकडे गाव आहे बुलढाणा जिल्ह्यात चिकनाबा म्हणून. हो ना. संपत महाराज कल्याणकरांच्या गावाच्या आधी ज्ञानेश्वर माऊली कल्याणकरांना ओळखता का तुम्ही? फार मोठे साधू आहेत. त्यांच्या गावाकडे जाताना फाटा ओलांडावं लागतील. त्या फाट्याचं नाव त्यांना सांगला की कुठं आले की महाराज लोक म्हणतात महाराज चिकनाबा म्हणून आलो. गावाचं नाव आहे चिकनाबा म्हणून. तुमच्या इकडे बरे गाव आहेत असे गाव पाहिजेत. चाबर लहान चाबर मोठं चाबर बरे. तुम्ही सर्व प्रेमाची मंडळी आल्या आल्या फार आदर सत्कार झाला. तुम्हा सर्वांच्या चरणावर 2 हात तिसरं मस्तक टेकवतो. गायक वादक मंडळी पहा बरं. ही 60-60 वर्षाच्या पुढचे तरुण लोक आहेत दोन्ही. तुमचं वय आणि शरीर मथार झाला, आवाज आणखी तरुण आहे तुमचा भगवंताच्या कृपेने, आहे का नाही? शेजारी आमचे गणेश बाबा बऱ्याच दिवसांनी भेट झाली. त्यांचं आणि आमचं गाव शेजारी 20-25 किलोमीटरवर. एक काळ होता महाराज त्यांचा. त्या काळात दासोपंताच्या अगोदरची पकवाद येईल ते फार काळ गाजवली मंडळी ही सगळी. दिवसभर काम करून माय मावल्या मंडपात येऊन बसल्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. पुरुष मंडळी तुम्ही मुख्यमंत्र्याचे सगळे मिळवणे. कृष्णा दादा तुम्ही किती एडिट करा किती कीर्तन करायचे व्हिडिओ टाका, पण लोक इंस्टाग्रामला कोणाला पाहतात माहिती तुम्हाला? कोणाला? तुझ्या संग राहून रोज रोज मेल्यापेक्षा एकदाच मेल्याला बरं की रे बालाजी. आम्ही मेलो. सुंदर नियोजन माझ्यासोबत आले आमचे नारायण दादा असतील. गोड साऊंड सिस्टीम आहे. असे सत्संग द्या. तरुण मंडळी कुठून जरी ऐकत असाल तर थोडं लक्ष देऊन ऐका. आपल्यामुळे कीर्तनाला विक्षेप होईल असं कुणी वागू नका. ए ए ए मावशी बस खाली बस बस काऊवाले बस. ही सगळी प्रेमाची मंडळी ऐका. आणि मी सकाळी आमच्या कृष्णादादांना फोन केला म्हणून दादा आज तुमच्या लहानला कीर्तन आहे. मला माहित नव्हतं लहान त्यांचं नाही म्हणून. त्यांची लहानची हे मला नंतर कळालं. हो आणि ते गावचे जावई आहेत ऐका नाही. आणि चांगले जावई आहेत. नाही तर जावयाची कोण म्हणत जात बेमान असते. इमानदार जावई येते. फक्त जाताना जावयाचा सन्मान करा. एखादा आहेर करा. ते शूटिंग करायला आले तुमच्या गावात. हो नाही तो जावयाला जाताना म्हणा कहा गे सासरवाडी केला कुछ नाही. जावई चालला रिकाम्या हाताने बरं का. महाराजाचं एखाद्या पाकिट कमी करा मी सोडून. हो सुंदर मंडळी गोड टाळकरी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणावर 2 हात तिसरं मस्तक टेकवतो आणि सेवेला प्रारंभ करतो. माझ्याकडे राहिला मोजून 1 तास 15 मिनिटाचा वेळ आहे का. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 4 चरणाचा आहे. आणि अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सामान्य साधकासोबत संवाद करतात. सामान्य साधकाचा प्रश्न आहे महाराज जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाची पळापळ धावपळ चालू आहे. धावपळ आणि पळापळ करणाऱ्या माणसाला कशा करता पळायचंय कशा करता धावायचंय. कुणाला सरपंच कुणाला आमदार कुणाला खासदार कुणाला महाराज कुणाला मठाधिपती कुणाला महंत कुणाला वारकरी कुणाला टाळकरी कुणाला गायक कुणाला वादक व्हायचंय. कुणाला कलेक्टर कुणाला PSI कुणाला IPS कुणाला तहसीलदार कुणाला तलाठी व्हायचंय. ह्या सगळ्या पदव्या आणि या सगळ्या उपाध्या कमवायच्या कशा करता. अंती आमच्याकडे पैसा असावा. पैसा का असावा? जगातले भौतिक सुख आम्हाला उपभोगता यावे. सुख का उपभोगायचे? आम्हाला जीवन सुखात जगायचं. सुखात जगल्याने काय होतं? समाधानाची प्राप्ती होती. तुम्ही ज्या रस्त्याने सुख उपभोगून समाधानाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करताय त्या रस्त्यावरती समाधान नावाची गोष्ट नाही. पाश्चात्य संस्कृतीमध्ये एक फार मोठे तत्वज्ञ झाले ज्यांचं नाव शेक्सपियर आहे. त्या शेक्सपियरने आपल्या पुस्तकाचं लिखाण करताना तो जेव्हा माय लाईफ नावाचं एक पुस्तक लिहितो स्वतःचं आत्मचरित्र जेव्हा इंग्रजी भाषेत तो भाष्य करतो तेव्हा त्या पुस्तकात पहिल्या दुसऱ्या पानाच्या ओळीमध्ये तो लिहितो जगात भौतिक अवस्था उपभोगणाऱ्या किंवा सुख हवसं वाटणाऱ्या माणसाची पळापळ चालली आहे. विज्ञान युगाने फार मोठी प्रगती केली आणि विज्ञान युगाने एवढी प्रगती केल्याच्या नंतर पळणाऱ्या माणसाला विचारा व्हाय आर यू रनिंग. त्याला कधी हा प्रश्न विचारा व्हाय आर यू रनिंग.
या प्रश्नाचं उत्तर देताना, या प्रश्नाचं उत्तर विचारताना त्याला विचारा व्हाय आर यू रनिंग, व्हॉट यू वॉन्ट. तर त्या प्रत्येक माणसाला एकच प्रश्न विचारल्यावर जगातल्या लाखो लोकांचं एकच उत्तर असेल. त्याला विचारा व्हाय आर यू रनिंग, व्हॉट यू वॉन्ट. तर त्याचं उत्तर असेल आय डोंट वॉन्ट एनिथिंग, आय वॉन्ट ओनली सॅटिस्फॅक्शन. काय हवंय, कशा करता पळतोय, आय डोंट वॉन्ट एनिथिंग, आय वॉन्ट ओनली सॅटिस्फॅक्शन. मला काही पाहिजेत नाही जगाच्या पाठीवरचं, मला फक्त समाधान पाहिजे. जगाच्या पाठीवर माणसाच्या अंतःकरणाची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे समाधान आहे. 50 लाखाच्या बंगल्यामध्ये 5 लाखाची बेडरूम, 50,000चा पलंग आणि 5 गादी असून चांगली झोप येत नाही. संध्याकाळी निवांत झोप लागण्याकरता दिवसभर कर्म चांगलं करावं लागतं. दिवसभर कर्म चांगलं करावं लागतं. टाळ्या वाजल्या तर माझ्या तब्येतीकडे पाहून कडकड वाजा. मी जेवढ्या आतड्यातून बोलतोय, जेवढा जीवतून बोलतोय, माव टाळ्या चांगल्या वाजवा मा. असं समजा की तुमचे एखादं वाक्य पटल्यावर टाळ्या अशा वाजवायच्या मा की असं समजा की तुमच्या सगळ्या जणीचे लाडक्या बहिणीचे फॉर्म एकट्यानंच भरले, असं समजून टाळ्या वाजवा. आमच्या शेजारचे एक मास्तर म्हणे महाराज मला वाटायला पिंपाच्या पित्या बापाची गाडी फुकून द्यावा. काऊन याच्या गाडीची नोंद निघली मग 1500 बंद झाला. 1,500 महिना, हाफ तिकीट, गॅसवर सबसिडी, लाडकी बहीण, कन्या योजना, सुकन्या योजना. आम्ही मेलो तसेच बोंबलं सगळ्या योजना तुमच्या करता. तरी निंतानी बाई म्हणती माय मोद्याला काय दिलं. आता काय मोद्याची किरणे घेते का? मोद्याला काय दिलं? अवघड खेळ आहे. प्रत्येकाची पळापळ, प्रत्येकाला प्रश्न आहे व्हॉट यू वॉन्ट. आय डोंट वॉन्ट एनिथिंग, आय वॉन्ट ओनली सॅटिस्फॅक्शन. फक्त समाधानाच्या प्राप्ती करता प्रत्येकाची पळापळ आहे. समाधान तसं प्राप्त होत नाही. लोक कुंभमेळ्याला चालली. मी फार कट्टर हिंदू माणूस आहे. माझ्या बोलण्यात एक कट्टरत्व आहे. पोरांना सुरुवातीला प्रारंभी माझ्या 1-2 शब्दांचा राग आला असेल तर मी तुमचा धर्मबंधू पोरांनो. माझ्यासारख्या एखाद्या कीर्तनकारांनी तुम्ही माझी पुन्हा तारीख घ्यावी म्हणून मी गोणा घोळणारा महाराज अजिबात नाही. माझा एक स्वभाव आहे सरपंच. इतरांचे तळपाय चाटून मोठं होण्यापेक्षा, इतरांचे तळपाय चाटून मोठं होण्यापेक्षा मला स्वतःचे तळपाय घासून मोठं होण्यात आनंद आहे. मला वाटतं जेवढी या मंडपाच्या शेजारी माझी तरुण बांधव बसली, ज्यांच्या डोक्यावरती शेंडी गळ्यात बघू पर्ण छत्रपती शिवाय छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा जर असेल तर त्याला एक कळावं पॉझिटिव्ह थिंकिंग लिव्हिंग इज द सिक्रेट ऑफ सक्सेस लाईफ. पोरांनो, आपल्या अपयशाच्या गाथा लोकांना जर सांगायच्या असल्या तर तुम्हाला यशाच्या शिखरावर बसावं लागतं. आपण भोगलेली गरिबी जर लोकांना सांगायची असली सरपंच तर तुम्हाला श्रीमंत व्हावं लागतं. श्रीमंत झाल्यावर लोक तुमच्या गरिबीच्या कथा ऐकतात. गरिबीच्या कथा कोणी ऐकायला रिकामा नाही, अजिबात नाही. लोक कुंभमेळ्यात चालली. कुंभमेळ्यात कशा करता चालली? आई तुम्ही माझ्यासोबत बोला. बोलत असता का तुम्ही बोलता का? डोकं आपटून जीव देऊ. बोलत असता का? कशा करता चालले कुंभमेळ्यात बाबा लोक? संगमावरती स्नान करता. बरोबर आहे. स्नान केल्यावर काय होतं? गंगेचं स्नान केल्यावरती काय होतं? बोला राव. पाप धुवून जातात. बाबांनी गोड उत्तर दिलं. प्रत्येकाचा भ्रम आहे. गंगेत कुंभमेळ्यात स्नान केल्याच्या नंतर पाप धुवून जातात हा भ्रम आहे किंवा अशी आख्यायिका आहे. पण मला एक साधा प्रश्न विचारायचा तुम्हाला. इतिहासाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर ब्रह्मचर्याच्या बाबतीत जेवढा पवित्र माणूस आतापर्यंत झाला नाही तो माणूस, त्याचं नाव पितामह भीष्माचार्य. पितामह भीष्माचार्य बाबा कोणाचा मुलगा होता? राजा शंतनू आणि मा गंगेचा पोरगा. मा गंगा आवडली. गंगेने वचन घेतलं राजा शंतनू कडून, मी मला झालेली मुलं गंगेत अर्पण करीन, पाण्यात अर्पण करीन. ज्या दिवशी एखादं लेकरू गंगेत सोडताना तुम्ही मला प्रश्न विचाराल हे तू काय करतेस, त्या दिवशी मी तुम्हाला सोडून जाईल. अगोदरची 6 मुलं गंगेत सोडली. 7व्या नंबराला देवरथ नावाचा मुलगा जन्माला आला. त्याचं नाव भविष्यात पितामह भीष्माचार्य पडलं. हा पितामह भीष्माचार्य गंगेत सोडायला गेल्याच्या नंतर शंतनूंनी हात दिला. आतापर्यंत 6 मुलं गंगेत सोडली. 7वा मुलगा तू का सोडतेस? 7वा मुलगा सोडू नको असा हटकल्याच्या नंतर गंगेनं स्वतःचं जलस्वरूप धारण केलं आणि ती राजा शंतनूला सोडून निघून गेली. तो देवव्रत नावाचा पोरगा, राजा शंतनूचा पोरगा, गंगेचा पोरगा गंगेने सोबत नेला. ऐका,
दिवसानंतर हस्तिनापुराकरता समर्पित केला आणि आपल्या वडिलांना पुन्हा मत्स्यगंधा नावाची स्त्री आवडली म्हणून बापाची चोरी करणाऱ्या जगाच्या पाठीवरचा पहिला पोरगा, त्याचं नाव देवव्रत इंद्र. देवव्रत भीष्माचार्य गंगापुत्र देवव्रत आणि बापाची चोरी केली. पोरीचा बाप म्हणला माझ्या मुलीच्या मुलाला उद्या जर राज्य नाही मिळालं तर म्हणले मी राज्याचा त्याग करून अखंड ब्रह्मचर्य पत्करीन. एवढं निष्ठावान ब्रह्मचर्य आई. त्या पितामह भीष्माचार्यांनी आपल्या अगोदरच्या जन्मात अर्धा मेलेला सरड्या बाणाच्या टोकाने असा उचलून फेकला होता. तो सरड्या काट्याच्या कुपावर पडला होता. त्या सरड्याच्या अंगात काटे गुळले होते. तुम्हा सर्वांना ही कथा सर्व श्रुत आहे बाबा, जाणकार लोक आहात आपण. सरड्याच्या अंगात काटे गुळले होते आणि काटे खुपसल्याच्या नंतर त्या सरड्याने शाप दिला होता बाबा पितामह भीष्माचार्यांना की तुला सुद्धा असं बाणाच्या गादीवर झोपावं लागेल. पितामह भीष्माचार्यांनी सरड्याला बाणाने उचलून फेकणं काय होतं? पाप होतं. काय होतं? पाप होतं. जर पितामह भीष्माचार्यांनी केलेलं पाप आहे आणि तुम्ही म्हणता गंगेत स्नान केल्याने पाप धुवून जातं, तर पितामह भीष्माचार्यांना बाणाच्या गादीवर का झोपावं लागलं? माझा प्रश्न आहे तुम्हाला, का झोपावं लागलं? तुमची माझी कथा नाही सांगत मी. गंगेच्या पोटी जन्माला आलेल्या पितामह भीष्माचार्यांना बाणाच्या गादीवर झोपावं लागलं. मी कुंभमेळ्याच्या विरोधातला, सनातन धर्माच्या विरोधातला माणूस नाही आहे का? आवर्जून जा. 144 वर्षाच्या नंतर हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा महोत्सव आला, त्याचे साक्षीदार व्हा. भगव्या पताके खाली जाऊन गंगेला अर्पण तर्पण दर्शन करा. धर्माच्या पताका फडकवा. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाटत असेल गंगेचं स्नान केल्याने पाप धुवून जातात, नाही नाही नाही. चाहे गंगा नहाले, चाहे संगम नहाले, चाहे गोदावरी नहाले या इंद्रायणी नहाले, आखिरी में जब तेरा हिसाब होगा तो तू कहाँ कहाँ नहा के आया इसका हिसाब नहीं होगा. तू क्या क्या कर के आया, हिसाब तेरे कर्मों का होगा. हिसाब तेरे कर्मों का होगा. महाराज या आमच्या गावच्या भजनी मंडळाचा अध्यक्ष होतो चोट्ट्या. भजनी मंडळाचा अध्यक्ष केलं तर टाळाच्या दोऱ्याने त्या बैलाला यशनी केल्या. तू म्हणतो भजनी मंडळाचा अध्यक्ष होतो. अरे बापरे, पंढरपुरात म्हणते महाराज देवाकडे पाहिलं ना डोळ्यात पाणीच आहे. तुम्ही काय हसायला? तुमच्यातही काही काही जणी भेटतात पिंट्याची माय कसं की मला देवाचे पाय नरमच लागलेत. तुला देवाचे पाय नरम लागले? आका हिवाळा गेला, घरच्या तुरीच्या सोल्याची आमटी नाही गेली तुया. घरच्या शेंगा तोडायची तशी निवडून एक तोडती आणि लोकांच्या आणा गेली की कचाट्यापासून झाडवर पाहिल्या आणि तेवढ्याच मालकान पाव काय सांगतो बाई काय दादा आणि भाजी पुरत्यात तोडायला नेणं त्याची तूर मोडून तुझ्यासाठीच पेरली. मोठ्या आल्या भजन करणाऱ्या कल्पनाताईची कथा. माय काय गेल्याची भागवतात नाही का नवस केलता व पुढच्याशी भागवतात मी 1000 वाती लागली. त्या वाती तर घरच्या कापसाच्या असा. ती कल्पनाताई पोटाचे आतडे गळ्यात येलो कथा सांगायली आणि तुम्ही लोकांचे बोटे उचलून वाती पेटवायला त्या बाईच्या पुढे. मयासारखा भागवत करता जळून मेला असता. आपला परमार्थ लबाडे सोंग चालू आहे. सोंग आहे का महाराज? जगाच्या पाठीवर प्रत्येकाला फक्त समाधानाची प्राप्ती करायची आणि समाधानाचा पत्ता विचारला. फेल सॅटिस्फॅक्शन पुढे आहे समाधान. समाधान फक्त संताच्या आणि भगवंताच्या चरणावर. आता कुठे धावे म्हणून तुमच्या चरण देखलिया. जगाच्या पाठीवर संतत्वाच्या संबंधाने बोलत असताना सरपंच साहेब एक शास्त्रकार म्हणतात चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमहा चंद्र चंदन मध्ये शीतला साधू संगती. जगाच्या पाठीवर सर्वात शीतल जर काय असेल, सर्वात गारवा कशात असेल तर चंदनात आहे. सावनवाले दादा कशात आहे? चंदनात आहे. तुमच्या मागच्या पोराला विचारतात कपडाला चंदन लावलं का? चंदन लावल्यावर माणसाला राग येत नाही, मस्त गार राहते. चंदनात फार गारवा आहे. म्हणून आपल्या मराठी लोकात परंपरा आहे, आपले लोक चंदन लावतात. पण दुसऱ्या चंदन लावतात पण दुसऱ्याला. बरं सामान्य माणूस दुसऱ्याला चंदन लावते तेव्हा दुःख नाही वाटत. चंदन लावणारा जेव्हा दुसऱ्याला चंदन लावते तेव्हा विशेष वाटते. चंदन लावणारा जेव्हा दुसऱ्याला चंदन लावते तेव्हा विशेष वाटते. आमच्या गावाकडे एक माणूस पूजेवर बसला आणि मी त्याच्या घरी गेलो. त्याची पूजा चालून ते असं चंदन उगाळायला. हे चंदन उगाळणं चालू त्याचं. मी काका ती भानगड मिटली का हो धुऱ्याची? धुराच म्हणतात. हा बोला ना.
काका भानगड मिटली का त्या चंदन उगालता उगालता महाराज नेऊ द्या म्हणे 2 एकर वावरत नाही. आपलं काय नशीब उगाळायचं म्हणजे 2 एकर वावरत जाईल ना. त्याचा स्वभाव झाला आणि महाराज पाठीकून येते ते. त्याला सांगा म्हणे महाराज 2 रट्टे पाठीवर मारावं कोणाच्या पोटावर मारलं नाही पाहिजे. मी तर बेंबीच्या देठापासून बोंबलालो मी 4 वर्ष झाले. ते दिसलं की नट्याचा घोटच घ्यावा टाळलं मग त्याच्या. पण आता आपला स्वभाव असा झाला महाराज या कानानं ऐकायचं आणि या कानानं सोडून द्यायचं. भांडणं तर लय करतो पण आता दंडात जोर राहिला नाही पहिल्यावाने. मनगडात ताकद कमी झाली म्हणून सांगा महाराज, नाही तर उद्या त्याच्या नट्टीचा घोट घेतो मी. तू नेमका चंदन लावायला कोणाला बघा. नाही 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 तुझ्या संग रोज रोज राहून मेल्यापेक्षा एकदाच मेल्याला बरं केलं बालाजी. मेलो रे आम्ही कीर्तनकार. उगनाव माय जमुना बापू नांदेड हलतल बालमो वरतल बालमो केळीच आहे मोहन काबरी हरभऱ्याचा आहे मग तू फक्त चौक पाते मग सांगतो बापू. नांदेड होय माय नांदेड गोळी खेळाचा जिल्हा आहे बापू. ऐका प्रत्येकाला समाधानाची मग महाराज चंदनापेक्षा गोष्ट शीतल आहे. त्या गोष्टीचं नाव चंद्राणी. चंद्रापेक्षा आणि चंदनापेक्षा जगाच्या पाठीवर गोष्ट शीतल आहे आणि त्याचं नाव संत आहे. तू माऊली हुनी माया चंद्राहुनी शिचोळ पाण्याहुनी पातळ मायेनं ती संतांना उपमा दिली आहे का आई. आणि त्या संतांच्या संबंधाने साधकाचा प्रश्न आहे महाराज. समाधान जर संताकडे भेटतं तर संत कुठे भेटतील. समाधान आयुर्वेदिक औषध कुठे भेटतं तर मोगडपल्लीवर. मोगडपल्ली कुठे आहे नांदेडमध्ये. पण तिचा पत्ता लागला पाहिजे मोगडपल्लीचा कुठे इथे. ऐका संत भेटले पण भेटलेले संत ओळखायचे कसे. संत ओळखता यावे याकरता अभंगात संताच्या परीक्षेकरता दृष्टांत दिले. हिरा ठेविता हिरणी वाची मारिता जोगणी समाज रूपी ऐरणीवरती संत रूपी हिरा ठेवला आणि त्याच्यावर लोभाचा वासनेचा घन मारला. त्या कचाट्यातून जो सुटला तो खरा हिरा आहे. जर हिरा ओरिजिनल असला तो आयरनीवर ठेवून घनाचा घाव घातला. आयरन पाहिली तुम्ही. आयरन पाहिली का. अरे आयरन पाहिली को हा पाहिली. कोणाच्या येत असते लोहाराच्या येत येते पाया पडतो. मी कोणाची गोष्ट सांगायलो हिऱ्याची. आपल्या आयरन लोहाराची असते खरे तो. पण आपल्याला हिऱ्यासंग आयरन कोणाची सांगितली पाहिजे आपण सोनाराची. आयरनीवर हिरा ठेवला आणि त्याच्यावर घन घातला. आता चला लोहाराकडे कारण घन सोनाराच्या दुकानात नसते. कारण रटा मारायला लोहारच लागते. हो दणकन मारा दोन्ही हात फिरवते त्याची बाई रपकन रटा टाकते लोहाराची बाई. हे पहिल्या माय मावल्या दणकड शिरडाच्या होत्या. आमच्या शेजारी आई आहेत उत्तम बापू म्हणतो आम्ही लोहार आहेत. 65 वर्षाची म्हातारी आहे. 25 किलोचा घन सरपंच साहेबाचा गरकन फिरवते दणकन बरोबर आयरन. तिची 25 वर्षाची सून आहे एज्युकेटेड. एम काम झाली पण ती एम काम बेम काम झाली शिकून शिकून. तिला का म्हणलं घर उचल म्हणत्या गॅपच गिराव का गोल्या ज्वारीवरचे शरीर आहे ते. खरं सांगा डॉक्टर सरपंच साहेब विज्ञानाने प्रगती केली म्हणता. तुम्ही काजू कतली खाल्ली काय किलो आहे. काजू कतली काय किलो आहे बापू. 700 रुपये किलो आहे. बापू चांगली काजू कतली खाता. काजू कतली 700 रुपये किलो आहे. पण मंडपात बसलेल्या सगळ्या माणसांना जुन्या आठवणी ताज्या करून सांगतो 700 रुपये किलोची काजू कतली तुम्ही रोज खाऊ शकता. पण खरं सांगा एक काळ होता तुमची आजी तुमची आई दिवसभर संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत रानशिंग्या गवऱ्यावरती तपलेलं लाल बुंद दूध इरजणात टाकायची. आणि दूध इरजणात टाकल्याच्या नंतर ते पातेलं खरडायचं. आई त्याला काय म्हणायचं खरडण. खरं सांगा 700 रुपये किलोची काजू कतली चविष्ट लागते का त्या पातेल्याचं खरडण. बोला ते म्हणता महाराज चांगला जुना दिसायला आहे बापू. तुम्ही खरडणाला विसरले पण खरडणाच्या बावड्या दणकट आणि काजू खातल्याला म्हणते छाताडत तू खायला काजू कतली. डॉक्टर म्हणते करडीचं तेल खा. तू कोणतंही तेल खाय किंवा लोकांचं तेल काढलेलं देव तो तेलच काढणार. एवढं सोपं नाही. गावाचं देवाचं भावाचं ज्यानं खाल्लं त्याचा सत्यानाश पकाय. ऐका संतांकडे जायचं. हिऱ्यावर घराचा घाव मारला. हिरा जर ओरिजिनल असला तर आयरणीत फसतो अन्यथा उडून बाजूला पडतो.
खोटा असला तर करणीचा होई चुरा. याचा आणि साधूचा काय संबंध? साधूत आणि हिऱ्यात दोन विरोधाभास आहेत. साधूत आणि हिऱ्यात दोन विरोधाभासाच्या नंतर साधूत आणि हिऱ्यात एक साम्य ती मी पुढे सांगतो ऐका. जर हिरा खोटा असला तर त्याचा चुरा होतो आणि साधू खोटा असला तर त्याची माती होते. महाराज तुम्ही हिऱ्याचा दृष्टांत दिला आम्हाला कळाला नाही, आम्हाला जरा सोपा सांगा. तर म्हणजे मोहरा तिचे अंगे सूत न जळी ज्याचे संगे. मोहरा कशाला म्हणतात? आपण आपल्या राशीचं रत्न जे पोटात घालतो त्या रत्नामध्ये जे रत्न असतं त्यात नीलम नावाचं पुष्कराज नावाचं रत्न असतं. सरपंच नीलम नावाच्या रत्नाला जर डोक्याचा केस गुंडाळून पेटलेल्या दिव्यावरती पकडलं तर केस जळत नाही. पुष्कराज नावाच्या रत्नाला जर वारकऱ्याचं कुरेकर बाबाचं उपर्ण गुंडाळून जर पेटत्या दिव्यावर पकडलं तर ते उपर्ण जळत नाही. मोहरा तिचे अंगे सूत न जळे ज्याचे संगे. ते सुताला जळू देत नाही. मोहरा आणखी एका पद्धतीची सापाच्या डोक्यावर एक मोहरा असते. अस्सल नागाच्या डोक्यावर त्याचा एखादा साप असतो, तुझ्या डोक्यावर एक लाल मणी असतो गव्हा एवढा. तो त्याला जर सूत गुंडाळून अग्नीत पकडलं तर जळत नाही. रत्नशास्त्राचं मत आहे. महाराज साधूची संतांची लक्षणं सांगत असताना तुम्ही फार दूर जाऊन सांगताय, आम्हाला कळत नाही. मग तुकोबराने सोपं लक्षण सांगितलं. साधू कुणाला म्हणायचं? तुका म्हणे तोची संत सोशी जगाच्या आगात. जगाच्या आगात सहन करून जगाच्या भल्याचा विचार ज्याने केला त्याला साधू म्हणायचं. तिच्या म्हणून सांगते गाठी गेल्या. आई जुन्या माय मावल्या जात्यावर दळण दळायच्या. या आई द्यायच्या काही छाती दुखते काय डोसकं दुखते काय कण 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 काम करते. म्हातारी संध्याकाळी दोन खात्यान गप्पन झोपते. आपला कारभार गेला बाबा. गावागावात मुठमुठ धान्य जमा करायचं जात्यावर दळाय बसलेल्या बाईनं सरपंच. आणि ते सगळं मुठमुठ धान्य एकत्रित करायचं आणि ते धान्य एकात करून पुन्हा मग संस्थेवर आणायचं. कोणत्या संस्थेवर? ध्यानाते समर्था. तू एकट्याने जरी सपोर्ट केला नाही का तरी आपण 40 जण घेऊन जाऊ. तू फक्त माझ्या सपोर्टात राह. खोक्याची गरज नाही आपल्याला. फक्त तू शेवटपर्यंत सपोर्ट कर. आपण जाऊ गुवाहाटीला. ऐका ते दळण एकत्रित करायचं आहे मुठमुठ धान्य आणि ते दळण दळून 150 लेकरं जगवायचे. 150 लेकरं जगवायचे. हे 150 लेकरं जगवत असताना दिवसापाठी दिवस गेले, काळापाठी काळ गेले आणि भयंकर अवस्था आली. एक दिवस दुष्काळ वाढला. दुष्काळ वाढल्याचा परिणाम घरातल्या मायमावल्यांना प्रश्न पडला की संस्थेच्या मुष्टिका नावाच्या योजनेत आपण मुठभर धान्य टाकायचं कुठून? हा प्रश्न पडला. मग ते मुठभर धान्य देण्याकरता आपल्या घरात धान्य नाही म्हणून गावच्या लोकांनी बैठका बसवल्या, मिटिंगा घेतल्या आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना बोलावलं. पाटील तुमच्या संस्थेला अन्नदानाची नितांत गरज आहे, पण आता आमच्याकडे अन्नदान करण्याकरता अन्न नाही. दुष्काळ पडला, निसर्ग कोपला, आडात नाही तर पोरं येणार कुठून? आम्ही तुम्हाला अन्न देऊ शकत नाही. कर्मवीर भाऊराव पाटलांनी ते शब्द ऐकले आणि ऐकल्याच्या नंतर त्यांनी ते मनावर घेतले आणि सांगितलं काही हरकत नाही. तुमच्याकडे होतं तोपर्यंत तुम्ही दिलं, पण जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत दिलं पाहिजे. वा 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 काय सप्ताह बापा 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 बापा. केवढा मंडप टाकला, काय महादेवाच्या समोरचं बापा, काय वैभव निर्माण केलं, काय सत्याची कमिटी, केवढाले महाराज लोक आणले बापा, लाड गुरुजी आणले, झगा आणला. उद्या 3 फुटाचा महाराज आहे, मंडपा एवढी उडी मारते उद्याचा महाराज. हाईट 3 फूट आहे पण उडी हल्ली मंडपालाच लागतं ते केस घे बुवा. पहा तुम्ही उद्या आहे तुम्हाला काय जंगाव महाराज झोपा. उद्या राऊंड राऊंड तुम्हाला काय जंगाव महाराज. बापू मला सोंग येतात. ऐका आई लोक भल्या मोठा मंडळ बापा तिच्या गावात पट्टी मागाय पहाटच 9 वाजता लगे सगळे तयार लगे लिनांच्या शर्ट सरपंच झालं. 2-4 जण ते कमिटीतले लोक बापा बाबांच्या कपड्याची उपर नेन अशी गेली. पाटील या 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 सरपंच बरं झालं बापा तुम्ही हातात कारभार घेतला, केवढा मोठा सप्ताह, काय मंडप होता बापा, काय पंक्ती चालू आहेत, काय अन्नदान, आपल्या गावातले लोक माय मावल्या भागवत ऐकायला आणि कल्पना त्याची कथा ठेवली बापा. आणि मी आता कल्पनाच केली नव्हती एवढा मोठा सप्ताह होईल म्हणून बापाने केवढा सप्ताह केला. अहो काय त्याचा टाइम, काय साऊंड वाले, काय वाजवणारा महाराज, काय त्याचे टाळ केली बापा 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 बापा. नवल करा तेवढं थोडं त्याला म्हणायचं पाटील काय म्हणता पावती पिंट्याची माय भागवत आली गेली. हा 1.5 तास गप्पा हाणते मग ते पिंट्याची माय भागवत आली गेली. तू माणूस आहेस का बैल? गेला का दळण माणसाच्या रस्त्यावर आलं, डळण्याचा डबा घेऊन चाललं. कुठं चालला? दळ्या
काही पाणी भरे काही दळले. मी 2023 लावतोय गावात आहे ना. महाराज नशिबान गावे 2023 ला माझ्या वयाची पोर जी बिना लग्नाची होती का ती आणखी तशीच आहे. आल्यापासून पाहिलो मी. पोरो ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांवरची निष्ठा ऐका. कर्मवीर भाऊराव पाटलांना त्या काळात प्रश्न पडला, या 150 विद्यार्थ्यांना आता जगवायचं कसं? जगवण्याकरता आपल्याकडे उपजीविकेचं साधन नाही. आणि आता तारुण्याच्या काळात जर या विद्यार्थ्यांना आपण अन्नाच्या अभावी, सुविधेच्या अभावी संस्था सोडायला सांगितली, लेकराच्या मनावरती परिणाम होईल. आणि प्रत्येक तरुणाच्या, प्रत्येक माणसाच्या जीवनाचा एक लाईफ टर्न पॉईंट असतो. त्या टर्न पॉईंट वरती माणसाला मार्गदर्शन झालं पाहिजे. ऐका, जीवनामध्ये विचारवंतांनी केलेलं मार्गदर्शन आणि भगवंताचं केलेलं दर्शन व्हायला जातं. माणसाच्या जीवनात एखाद्या वेळेस जेवणाची पंगत चुकावी, जेवण हुकते. साधूची संगत चुकूनही जीवन हुकते. ऐका, काय करायचं मग? अशा वेळेस कर्मवीर भाऊराव पाटील त्या काळात छोटी छोटी पत्रकं छापली आणि त्या पत्रकावरती लिहिलं, बाबा मी छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेचा संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील सातारा जिल्ह्यातल्या सर्व धनिष्ठ व्यापाऱ्यांना आवाहन करतो, जर कुणाला अन्नदान करण्याची इच्छा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेमध्ये 150 विद्यार्थ्यांच्या अन्नाचा प्रश्न आहे. जर कुणाला अन्नदान करता आलं तर करा. जागोजागी पत्रक चिकटवली आणि साताराच्या बस स्टँडवरती एक पत्रक चिकटवल्याच्या नंतर एसटीतून उतरलेल्या एका मारवाडी समाजाच्या माणसाने ते पत्र वाचलं, बस स्टँडला चिकटवलेलं. आणि त्याच्या मनात इच्छा झाली की आपण या संस्थेला अन्नदान केलं पाहिजे. आणि आजही तुम्ही पहा, मारवाडी समाजामध्ये तुम्ही त्यांना पावती मागा सरपंच, ते 1,500चा तेल डबा देतात, 1000ची पावती नाही फाडत. नाही, 1500ची पावती देत नाही, 2100ची तांदळाची गोणी देतात. अन्नदानाला फार महत्व, त्यांच्या अन्नदानाला फार महत्व. ऐका आई, ते सगळं वाचलं आणि ते वाचल्याच्या नंतर कर्मवीर भाऊराव पाटील कुठे राहतात याचा पत्ता काढला आणि छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेवरती तो मारवाडी चालत आला. गेटवर एक पोरगा उभा होता, जीवाचे कान करून ऐका एवढा प्रसंग. ए बाबा जी, कर्मवीर भाऊराव पाटील चालवतात ती छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्था हीच करे. हो, हीच. तुमच्या संस्थेला अन्नदानाची गरज आहे म्हणे. जी, कुठे आहेत पाटील? आतमध्ये बसले. मधात एक टेबल, पलीकडनं खुर्ची, अलीकडनं खुर्ची. त्या खुर्चीवरती गुडघ्यापर्यंत धोतर, अंगातला कोट, हातामध्ये काठी, पांढरी फटक झालेली दाढी, चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या, डोळ्याच्या खाली अशी काळी माफ असलेली, अर्ध पडलेलं टक्कल, मानेवर उडणारे पांढरे तागासारखी केस. ते अवतार पाहिलं. पण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचं तेज, शिव तपस्वी महात्मा गेले. पाटील जी, जय शिवराय. जय शिवराय, जय शंभूराजे. आपला परिचय, मी सातारा जिल्ह्यातील सर्वात धनिष्ठ व्यापारी आहे, ज्याच्याकडून सर्व जिल्ह्याला भुसार माल जातो. जी, कुणीकडे आला? बस स्टँडवर चिकटवलेलं एक पत्रक वाचलं की तुमच्या संस्थेला 150 विद्यार्थ्यांकरता अन्नदानाची गरज आहे. या छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना अन्नदान करावं अशी इच्छा झाली, म्हणून आलो. डोळ्यात पाणी आलं. मा जगदंबेचं स्मरण केलं. भगवंता, जगदंबे, आई भवानी, हे छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे, की तुमची केवढी दया. या 150 विद्यार्थ्यांच्या पोटाचा प्रश्न मिटवण्याकरता तुम्ही कुणाला तरी पाठवलं. चेकबुक काढलं. चेकबुक काढून त्या चेकबुक वरती छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्था असं नाव लिहिलं, अकाउंट नंबर टाकला, सह्या केल्या, सगळं करून तो चेक तारखीसहित हातात दिला पाटलांच्या. पाटील, 150 विद्यार्थ्यांना वर्षभर जगवायचं असेल तर किती खर्च येतो? त्या काळात 1.5 लाख, 2 वर्षाचा 3 लाख, 4 वर्षाचा 6 लाख, 10 वर्षाचा 15 लाख रुपये. पाटील, हा चेक घ्या. तो चेक हातात आला. कर्मवीर भाऊराव पाटील त्या चेक कडे पाहिलं आणि 75 वर्षाचे वयस्कर कर्मवीर भाऊराव पाटील हसले. आणि काय झालं हसायला हा प्रश्न विचारल्यावर समोरून उत्तर आलं, का हसता पाटील? शेठजी, तुम्ही चेक लिहिला, संस्थेचं नाव टाकलं, अकाउंट नंबर लिहिला, सगळं लिहिलं कृष्णाभैया, पूर्ण लिहिलं, पण चेक वरती तुम्ही आकडा नाही टाकला. तुम्ही आकडा नाही टाकला. शेठजी म्हणले, पाटील, ती चूक नाही झाली, तो आकडा मी मुद्दाम नाही टाकला. हा पेन घ्या आणि तुमच्या हाताने आकडा टाका. संस्थेला किती पैशाची गरज आहे याचा मला अंदाज नाही. पाटील म्हणले, अहो, आकडा फार मोठा लागेल.
10 लाख 20 लाख 40 लाख 50 लाख 1 कोटी रुपये लागू द्या. 1 कोटी रुपये. हा शेठजी तुमच्या संस्थेला 1 कोटी रुपयाचं दान द्यायला तयार आहे. पाटलांना आणखी बरं वाटलं. त्याच्या हातातला पेन घेतला, पॅड वरती चेक ठेवला आणि त्या चेकच्या आकड्याच्या जाग्यात पेनाचं टोक टेकवलं. तेवढ्या शेठजी म्हणाले, तुम्हाला पाहिजे तेवढा आकडा लिहा पाटील, पण माझी एक छोटीशी अट मान्य करा. पॉइंट टू बी नोटेड, अंडरलाईन दिस सेंटेन्स. काय म्हणाले ते? हवा तेवढा आकडा लिहा, फक्त माझी एक छोटीशी अट मान्य करा. काय अट आहे तुमची? पाटील 10 लाख 20 लाख 50 लाख 1 कोटी रुपये मी तुमच्या संस्थेला दान द्यायला तयार आहे. माझी अट अशी आहे, तुमच्या संस्थेला जे नाव दिलंय तुम्ही, हे नाव चंद्रसूर्य अशापर्यंत चालणार आहे. आज तुमची संस्था बुडती आहे. या बुडत्या संस्थेला मी 1 कोटीचं दान करायला तयार आहे. माझी अट अशी आहे की तुम्ही तुमच्या संस्थेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज रयत शिक्षण नाव संस्था नाव बदला आणि मी कोटी रुपये देतो म्हणून माझ्या बापाचं नाव त्या संस्थेला द्या. 150 विद्यार्थ्यांच्या पोटामध्ये जेठराग्नी पेटला. 4 दिवसापासून कर्मवीर भाऊराव पाटलांनी अन्नाचा कण खाल्लेला नाही. लेकरं जगतील की मरतील याचा विचार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यावर जी अंगात ऊर्जा येते त्या ऊर्जेवर आम्ही जगू शकतो याचा विचार केला. 75 वर्षाचे वयस्कर झालेले कर्मवीर भाऊराव पाटील खुर्चीला पकडून तड दिशी उभे राहिले. लाल बुंद डोळे केले, डोळ्यातले ओघळणारं पाणी अश्रू पुसले. टरा टरा चेक फळां चेकचे तुकडे शेठजीच्या तोंडावर मारले आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं, शेठजी आणि प्रसंग आलाच तर कर्मवीर भाऊराव पाटील जन्मदात्या बापाचं नाव बदलेल, पण छत्रपती शिवरायांचं नाव बदलणार नाही. आणि प्रसंग आलाच तर आम्हा मराठ्यांना रक्त बेमान झाला. मराठ्यांचं रक्त बेमान होत नाही, हा इतिहास आहे मराठ्यांचा, हा इतिहास आहे. का मला फक्त एवढंच सांगायचं, समाजरूपी आयरणीवरती कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा हिरा ठेवला आणि त्याच्यावर 1 कोटी रुपयाचा घाव घातला. नाही फुटला हिरा. एखाद्या महाराजाला म्हणा बरं 2 लाख रुपये देतो तुमच्या कमानीला, माझ्या बापाचं नाव द्या. हा अहो महाराज तर डायरीवर आहे तुमच्या बापाचं नाव लिहायला बसला आत्ताचा. नाही नाही, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. पण एक प्रमाण आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाकरता त्या करणारी माणसं राहिली का? एक प्रमाण आहे आपल्यामध्ये. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्तीच्या समाजरूपी आयरणीवरती एखादा हिरा ठेवावा. ते हिऱ्याचं नाव कर्मवीर भाऊराव पाटील असावं. त्याच्यावर लोहाचा घन मारावा. तो हिरा टिकतो, तो हिरा टिकतो. हो, नाही तर काही काही हिरे हिरा असला पाहिजे. रोज कीर्तनाला गावात गेलो का नाही की गावकऱ्यांना सांगत असतो, बाबा फार जास्त पैसे घेणारा कीर्तनकार, रुंदी टायराच्या गाडीत येणारा कीर्तनकार, फोमच्या गादीवर बसून येणारा कीर्तनकार नाही 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 नाही. कीर्तनकार फॉर्च्युनर आला, फॉर्च्युनर मध्ये आला म्हणजे मोठा असते का? आई ढेकळातला इच्छू पाहिला तुम्ही? ढेकळातला इच्छू मावा ढेकळातला इच्छू पाहिला तुम्ही? कोण म्हणले? मग आमच्या पिंड्याचा बाप ढेकळातला इच्छू दिसते. ढेकळातला इच्छू पाहिला आई? पाहिला. दगडातला इच्छू पाहिला? मा दगडातला पाहिला का? पाहिला. पुंजाण्या खालचा पाहिला? पुंजाण्या खालचा पाहिला. फनकटातला पाहिला. बरं या चारी पैकी कोणता इच्छू नसल्यावर जास्त आग होते? कोणता डसू द्या आग तेवढीच असते. इच्छू फॉर्च्युनर मध्ये आला तरी तेवढीच आग होते. इच्छू डिझायर मध्ये आला तरी तेवढीच आग होते. इच्छू फटफटीवर आला तरी तेवढीच आग होते. इच्छू एसटीन आला तरी तेवढीच आग होते. फक्त इच्छूचे प्रकार तुम्ही पाळले. फॉर्च्युनर मधला इच्छू महाराज सांगायला मी. हो आता मग तुम्ही सर महाराज इच्छू कोण म्हणला? काय काय महाराज लोक इच्छू आणि डसायले तर द्यावेत लोकांना. नाही नाही, गावकरी एक सांगतो, पुन्हा मला बोलवा नका बोलवा, आपलं काही मी तुम्हाला मग सांगितलं आपल्याला गोंडे घोळता येत नाही. ते गोंडा असं ते शेपूट नाही का, कुत्र शेपूट आलोत ना, ते तसा गोंडा घोळता येत नाही आपल्याला. नाही 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 नाही. सरपंच 2 तास एखादा कीर्तनकार किती गोड आणि किती सुंदर बोलतो. 2 तास
एखादा कीर्तनकार किती गोड गातो, किती गोड दिसतो हे पाहून गावात आणल्यापेक्षा उरलेले 22 तास कसा वागतो, कसा जगतो हे पाहता, मग त्याला गावात आणत जा. मग गावात आणत जा आणि मग चाळणी करा. मग बुवा लोक किती सापडतात. ही चाळणी केली पाहिजे. आमचे बाबा कांदा खात नाही तर खाय. बाबा कांदा खात नाही. कांदा खाय, वांदा बंद कर. आमचे गुरुजी म्हणायचे काय झालं रे? नाही नाही, बाबा ब्रह्मचारी आहेत, बाबा कांदा खात नाही. आमचे गुरुजी म्हणायचे कांदे खाय, वांदे बंद कर. हो, साधकाचे कांदे चालून वांदे बंद असावं. काही काहीचे कांदे बंद वांदे चालू येतो. नाही 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 नाही, कांद्यानं काय खराब केलं कोणाचं? तुमच्याकडे उपासाला पोहे खातात बुवा, खातात ना? उपासाला पोहे आमच्याकडे नाही चालत. उपास धराव तुम्हीच माये. आजची एकादश, उद्या द्वादश सोडतात धीरज बाबा. उद्या संध्याकाळी पिंकी येतो बापाला कोर बरबाद नको घ्या. उद्या शिवरात्र, उद्या शिवरात्र. आणि आज म्हणती बऱ्याच माणसाच्या ढेऱ्या कशाने वाढल्या सरपंच माहिती आहे तुम्हाला? कशानं? याने शिजवलेला भात संध्याकाळचा उरते. घ्या तेवढा, वाया जाते. घ्या, खा तेवढा भात, पाठ कुत्र्याला टाका लागते. ते उरलेला भात बऱ्याच बायानं आपल्या नवऱ्याला चारला, त्याचा परिणाम त्याने बऱ्याच जणांच्या ढेऱ्या वाढल्या. तुम्ही जर महाराज तुमची कशानं? मला बायकोच नाही बा. उरलेला भात नवऱ्यानं, शिळी भाजी. तुम्हाला रात्रीची भाजी गरम करून ते खाते बिचारा. विराज नाही. सकाळी अगोदरच्या दिवशी एक घास शिल्लक खायचा आणि सकाळी उठल्या उठल्या हे पोरी उरक माय, हात पाय गळून जातात. आज शिवरात्र आहे. तुला कोण धरायला सांगितली मा? पहाट उठल्या उठल्या गिलास भर दूध आणि कच्चे 2 रताळ. उठल्या उठल्या देवपूजा झाली, महादेवच्या अंगावर असं बेल फेकतात की साबुदाण्याची खीर. साबुदाण्याची खीर मा, या पाण्याने काय पोट भरते का? चटणी मिठाशिवाय तोंडाला चव येत नाहीये. सपू भगरीच्या भाकरी होत्या माय तुमच्या काळात. भगरीच्या भाकरी एवढा एवढा गुळाचा खडा, 2-4 शेंगदाणे नाहीत, भुईमुगाच्या शेंगा, त्याच्यावर मायने उपास केले तो. भगरीच्या भाकरी. आता तर नारद निघलं बाबा. ती भगर भिजू घालायची, त्या कुकर मध्ये काय म्हणतात त्याला, मिक्सर मध्ये घालायची. ती भगर मिक्सर मध्ये घातली की बटन दाबले त्याचे धिड्डे करायचे, ते धिड्डे खायचे. भगरीचे धिड्डे, भगरीच्या भाकरी, भेंडीची भाजी, मिरच्याचा ठेचा. 4-5 वाजता काजू बदाम, 6 वाजता राजगिऱ्याचा लाडू, संध्याकाळी 7 वाजता पेंड खजूर, 8 वाजता पुन्हा म्हणते माय रताळाचा शिरा करायला लागते. शिवरात्री रताळाचा मान असते. 9 वाजता म्हणते माय पिंके मला तर दम नाही निघत माय, मला वाटलं खाव भाकर. एवढं खाल्ल्यावर भाकर, एवढं खाल्ल्यावर भाकर. चंदन कांबळे का येडा आहे का? त्यानं गाणं उगीच लिहिलं का? हे राजगिऱ्याचा लाडू नाही जिरला का माझ्या बायकोनं उपास धरला. बांधिलकी कशी असावी आहे का? जर कर्मवीर भाऊराव पाटलांसारखा साधू असला तो समाज रूपी आयर्नीवर ठेवला तर टिकतो. आणि त्या साधूचं काय करायचं? साधू जन्माला येत नाही, संत जन्माला येत नाही, राजे जन्माला येत नाही. जन्माला सामान्य जीव येत असतो. सामान्य जीवाचा राजा, सामान्य जीवाचा साधू, सामान्य जीवाचा संत घडवण्याची ताकद तुमच्या संस्कारात मा. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः विनोदार नका. जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा इतिहास जर कोण घडवला असेल मा तर तो नारी शक्तीनं माझ्या माय मावल्यानं घडवला. माय मावल्यानं वाजवण टाळे मा. मासाहेब जिजाऊंना छत्रपती पोटात असताना घोड्यावर बसून नाडखटका चालवायचे, डोहाळे व्हायचे. आणि 7व्या महिन्यात गाणं म्हणले कोणीतरी कसा छत्रपती. तो बी बैल गुलाबी आंगड घालून तिच्या संग नाचायला कोणीतरी. छत्रपती जन्माला येण्याकरता तेवढे प्रगल्भ संस्कार असावे लागतात मा. 25 वर्षाचा तरणा ताठा पोरगा मध्यरात्री स्लॅबवर झोपायला सरपंच साहेब आणि मध्यरात्री टाळ्या वाजवायला. काय झालं? विराट कोहलीनं पळून 2 रन काढले महाराज, हार्दिक पांड्यानं पळून 2 रन काढलेले का? मध्यरात्री 22.5 फुटाच्या पिचवर
विराट कोहली हार्दिक पांड्या पळून दुरून काढल्याच्या नंतर माझ्या तरण्या ताट्या पोराचे 22-25 वर्षाच्या पोराचे टाळ्या वाजतात अर्ध्या रात्री. लेका तरुण पोरांनो, मी तुमच्या भावासारखा आहे रे. लहान मध्ये पोरांनो ऐका, जगातला सगळ्यात महागडा इंस्टाग्रामवर रोनाल्डो आहे. एका पोस्टचे 9 कोटी. जगातला 2 नंबरचा इंस्टाग्रामवर विराट कोहली एका पोस्टचे 5 कोटी घेतो. लेका तू एडिट करू करू फोटो टाकायला दे, त्याला कोणी लाईक करणं. विराट कोहलीने पळून 2 रन काढले, हार्दिक पांड्याने पळून 2 रन काढले, म्हणून आपला तरणा ताटा पोरगा टाळ्या वाजवायला. सरपंच साहेब, मला वाटतं लहान मधलं एखादं उद्या तरणा ताटा पोरग दिवसभर त्याच्या बापाने काम करावं, संध्याकाळी गावात मंडपात हरिपाठ चालू असावा, बाप थकलेला असावा, रस्त्यावरती बापानं बाज खाट टाकलेली असावी, मळलेली दस्ती बापानं डोक्याखाली घ्यावी, 2 हात असे घालावे, उजवा पाय डाव्या पायावर त्याचा मुडपून ठेवावा, आकाशाच्या चांदण्याकडे चंद्राकडे पाहत पोराच्या भविष्याचा विचार करत पडलेला बाप असावा. सप्तला हरिपाठ केलेल्या तरुण पोरांनी अजय महाराजांचं आज कीर्तन ऐकावं, उद्या हरिपाठ झाल्यावर त्या पोरांनी घरी जावं. आज मधल्या खोलीत त्याची आई स्वयंपाक करत असेल, त्याला मधातल्या खोलीत जावं, मेकअपच्या टेबल समोर एक तेलाची वाटी घ्यावी, त्या वाटीत तेल टाकावं, त्या तेलात नवरत्न तेल टाकावं, ते तेल गॅसवर गरम करावं, ते गरम केलेलं तेल बाहेर न्यावं आणि बाप ज्या बाजूवर बसला झोपला त्या बाजीच्या पायथ्याला बसावं, बापाच्या डाव्या पायावरचा उजवा पाय उचलावा, आपल्या मांडीवरती ठेवावा आणि 25 वर्षाच्या तरुण पोरांनी आपल्या 4 बोटाने आपल्या बापाच्या टाचेला तेल लावावं. तरुण पोरांनो, काहीच न बोलता जेव्हा आपला 25 वर्षाचा पोरगा बापाचा पाय मांडीवरती घेऊन बापाच्या टाचेला तेल लावल, त्या दिवशी बापाच्या डोळ्यात पाणी असेल. मला फक्त एवढंच सांगायचं, कोट्यावधी रुपये घेऊन 22.5 फुटाच्या स्पीचवर पडणारा हार्दिक पांड्या विराट कोहली तुझा हिरो नाही. तुझ्या मेदचा पैसा भरावा, तुझ्या खोलीचं भाडं भरावं आणि तुझं भविष्य उज्ज्वल व्हावं, याकरता एकरभर रानात 100 मुड्डन कलवता कलवता ज्या बापाच्या पोटरीचं पेरकुट झालं, तो बाप तुझ्या जीवनाचा हिरो आहे. तो बाप तुझ्या जीवनाचा हिरो आहे. नाही 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 नाही. अरे एखादी कुंभमेळ्यातली एखादी मोनालिसा प्रसिद्ध व्हावी, तुझ्या फोटोला लाईक करावं. इमानदारीने सांगा पोरांनो, किती पोराच्या इंस्टाग्रामला माय बापा सोबत फोटो अपलोड केले? बोला. विथ जिगरी इज माय बेस्ट फ्रेंड. अभि त्या भाकरीची सोय मायनं बापाने केली. कधीतरी माय बापाला जवळ घेऊन दोघांच्या गळ्यात हात घाल आणि मोठ्या प्रेमाने फोटो काढ. तू फादर डेल आणि मदर डेल तिच्या जवळ चालला, हाणला पाहिजे कठाळ्यासारखा कोंडून. सत्यात महाराज तुमच्या पाया पडते, पडू नको आमच्या पाया. बंद करा उद्यापासून कीर्तन करायचं, कथा करायच्या पाया पडणं. नेत्याच्या वाढदिवसाला जाऊन अंगातलं बाटली भरत देणारा पोरगा इंस्टाग्राम फेसबुकला पोस्ट करतो. सरपंच साहेब, आज माननीय आमदार खासदार यांच्या वाढदिवसाला मी रक्तदान शिबिरामध्ये मी रक्तदान करताना बापाच्या भाकरी खाऊन रक्त आलो तुझ्या अंगात. नेत्याच्या वाढदिवसाला जाऊन अंगातलं बाटली भर रक्त देणारा पोरगा ज्या दिवशी घरात तांब्या भरून बापाला पाणी देईल, त्या दिवशी लहानच्या सत्याचं सार्थक होईल. त्याकरता सत्य तुमच्यात बदल नाही आणि आम्हाला आदल नाही. तुमचा खर्च चालू आहे, आमचे घर भरणं चालू आहे, चालू द्या. पोरांनो, तुमच्या हातात आणि खिशात 80,000चा ऍपलचा मोबाईल आहे. ऍपलचा आजही मुसलमानाचा पोरगा सकाळी 6ला उठून पाव विकायला खेड्यावर चालला. त्याच्या घरात विचारा मोबाईल आहे का? 1200चं डबड सॅमसंग वापरायलं. ज्या लुनास कुठे जगात कुठंच नाही ते आजही ते वापरतात. आपण ज्या पाट्या जाळून पाणी तपत नाही त्या पाट्याच्या खोक्यात रांगोळी विकायला त्यांचे लेकरं. खिशात 50,000चा मोबाईल नाही, पण वेळ आली तर प्रत्येकाच्या घरात तलवार कट्ट्या द्या. हिंदूंना जागे व्हा. जर त्यांना पळता भुई थोडी झाली तर जगाच्या पाठीवर पळण्याकरता अस्थिर होण्याकरता 22 देशात मुसलमानांना जागा आहे. जर तुमच्यावर संकट आलं तर तुम्हाला भारत वगळता कुठेच जागा नाही, म्हणून हिंदू जागा झाला पाहिजे. तुम्हाला भारत वगळता कुठे जागा नाही. कुणी म्हणत नाही एवढं बांधकाम कशा करतात ते कशा करतात हे ते जगाला हे आपल्या चाललं. अरे एवढा मार काय करायचा, हे आपले सोंग चालू आहेत. जर शरीरातलं निकोटीन वाढून किडण्या खराब, लिव्हर खराब, फुफ्फुस खराब आणि माझ्या तरणाट्याच्या हिंदू बांधवाचं शरीर खराब होण्याकरता लहान नावाचं गाव वर्षाला 21,60,000 रुपये खर्च करते. पोरांनो, 11,60,000ला सुट्टी, 10 लाख रुपये फक्त पुड्याची तंबाखूची जमा करा. माझ्याकडे द्या, केवढा सप्ताह करायचा सांगा. सप्ताह होत नाही. सप्ताह महाग नाही झाला, तुमच्या सवयी वाईट झाल्या.
लोक उद्या म्हणते जगा कशालाच आणला होता रे बापा. डोळ्यात अंजन घालणारा महाराज सापडून तुम्हाला. वा 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 काय गाव आहे तुमचं. एकच नंबर. मण्याच्या टाळूवर तरुणी खायला लागला बुवाबी. आपला स्वभाव नाही ते. आपण बाजारात पाल म्हणणारा महाराज नाही. गर्दीले होते पण आठवड्यातून बाजार एक तास भरते. आपलं दुकान शेटरच पाटील. गिराईक कमी पण कोणी म्हणायचंच नाही अतिक्रमण केलं मागं सरकन पुढे सर. खानदानी ज्ञानोबा तुकोबाराचा माल आहे. समाजाच्या डोळ्यात अंजन घालायचं असेल तर महाराज व्हाव. आमचं घर भरा पण तुमची माती व्हावी याच्यासाठी महाराज होऊ नये. फक्त तुमचं गाव तंबाखू आणि पुण्यावरती एवढा खर्च करायला. खरं सांगा दूध काय लिटर आहे? दूध काय लिटर आहे समर्थ? 60 रुपये. आणि किंगफिशर कमीत कमी 500 रुपये असावं. सामान्य ध्यान जनरल नॉलेज असावं. इट्स नॉट अ बॅड. दूधवाला घरी दूध आणून देते का आणायला लागते? दूधवाला दूध घरी आणून देते. दुधानं कोणाचे आतडे खराब झाले, लिव्हर खराब झाले ऐकले नाही? दारूनं आतडे खराब व्हायले, लिव्हर खराब व्हायले. दारूवाला दारू आणून देते का दारू आणायला लागते? सकाळी लोक शेटर वाजवायला चालले. स्वस्त दूध महाग वाटायला लागलं. 500 रुपये लिटरची किंगफिशर तुम्हाला स्वस्त वाटायला लागली. महागाई नाही वाढली? नाही आई नाही. जो पोरगा म्हणतो का 800 रुपये किलोचा काजू महाग झाला, ते पोरग 4,500 रुपये किलोची विमल पुडी खायला. 4,500 रुपये किलोची विमल. जी मायमाऊली म्हणते का कांदा 60 रुपये किलो झाला महाग झाला. आई त्या तोंडाला लावायची फेरम लावली 40 रुपये किलो आहे. त्याच्या बापाला म्हणलं बाई किरी मग संपली. म्हणलं बाई गालच कडक पडायली. 4,500 रुपये किलोची फेर लावली लावायली. ते मा तुझ्या लेकरासारखं म्हणजे गोष्ट सांगू, गुगलला सर्च कर. फेर लवली ज्या माणसाची कंपनी आहे त्याची पोरगी डांबर खुटी. ज्याची कंपनी आहे त्याची पोरगी काळी भोर आहे. नाही आई शेतकऱ्यानं काढलेला कांदा होऊ द्या. 50 रुपये 60 रुपये किलो महाग खाऊ नका, बोंबलू नका त्याच्या नावाने. 4,500 रुपये किलोची इमर खाणारा पोरगा म्हणते 800 रुपये किलोचा काजू महाग झाला. बाबा काजू महाग आहे का? तुझी सवय वाईट आहे. नाही फक्त काय आपण वाम मार्गाला चाललो आपल्याला कळलं ना बापू. ते माझ्या संघ निघालं महाराज मग तुमच्या संघ यायचं. मी कुठं कीर्तनाला मला चालू बघूया कपड्याचा साधू दिसायला चाल. कीर्तनाला निघालो आम्ही. पाटील गावात गेलो. गावात जाईपर्यंत त्यानं मला 100 प्रश्न विचारले. तुमचं गाव कोणतं, नाव काय, तुम्ही राहता कुठं, इकडं कुणीकडे आले. आता लहान मध्ये महाराज जर गाडीतून उतरला तुम्ही काय विचारावं काय आले? मी काय तुमच्या इकडे ऊस तोडाय आलो का हरभरा आणि आलो? कीर्तनाला झाला असेल ना महाराज. गेलो बाच्या गावात जायलो 100 प्रश्न विचारले. आणि तिथे गेलो आई एका घरात बसलो आम्ही. मग काकांच्या घरात बसलो. काय काकांचं ना काका अतिशोक्ती सांगत नाही. तुमच्याकडे पाहिल्यावर मला एका माणसाची आठवण येते. चेहऱ्याची ठेवण, कपड्याचे कुंकून, मिशाचे आकडे. नाना पाटलांची आठवण देतात. कोण नाना पाटील? ज्याने मराठा आरक्षणाचा जन्म घातला त्या नाना पाटलांचा. असा चेहरा दिसायचा त्यांचा. पाय एखादा फोटो तुम्ही त्यांच्यासारखा दिसतो. त्यांचं नाव काय? अमोल पाटील. त्यांच्या घरी बसलो. फार व्यवस्था केली त्यांनी, फार प्रेमाने. नाही तर काही काही घरात गेलो तर महाराजाकडे असं पाहतात. बायात अशा पाहतात आला का? काही लोक एकमेकांकडे असे पाहतात अमोल पाटील जसा महाराज जिता नाही मेले ना घरात. काय खेळ आहे बाबा. मग ते म्हणते स्मिता आपल्याकडे बाबा आले, बाबांना चहा ठेवतेस का? मला कंटाळा आला रे. ते गॅसवरती दूध आहे, 2 कप चहा कर, अर्धा कप तू घे, अर्धा कप बाबाला दे, भरलेला कप बोलू दे. अशी काय घरात व्यवस्था? लोकांच्या इथं दूध पित नसतो मी. विचारायला आम्हाला दाखवून ए दूध असं ते दूध वत्तानी गिलासात माय अशी पातेलं पकडते आणि ते पातेलं दूध वतते. ते दूध वत्तानी गिलासात मग दूध एकटं येते का? हा दूध असं का साय येते. मग साय आल्यावर तुम्ही काय त्याला जेसीबी लावता का लोटा? तुमच्या ग्रामपंचायत काही एखाद्याशी व्यवस्था केली का साय मागे ढकलायला?
चहा सोडला म्या काय काय बाहेर चहाची सवय धीरज दादा माय महाराज आला पायवर चहा कसा आला काढून माय ठीक आहे ना हात चाटायचा आणि त्याला चाळणी टेकवायची ती चाळणी पुन्हा चहात घालायची आणि महाराज चहा कसा झाला मस्त गेला गेला महाराज तुम्ही दूध घेणार का मग काय येंद्रील बसते अहो ऐकलं का कीर्तन झाल्यावर बाबा जेवणार का ते म्हणते हो त्यांना विचारा जेवणात काय घेणार कडबा कुटा आम्ही आमच्या अमोलदाच्या घरात गेलो मग अरे बापरे काय गोड व्यवस्था केली त्यांनी मला वाटतं कीर्तन सोडलं तिच्या घरातच झोपा पण मला जाताना पुन्हा तसं पाकिट देणार नाही गावात गेलो गावात गेल्याच्या नंतर आम्ही बसलो मला लोकांनी विचारपूस केली मी बोललो सगळ्यासोबत त्याला एक जण म्हणे महाराज तुमचं नाव काय मी म्हणलं आत्ता बोलू लागलं दाते आपले होते आपले बोलू तो मामूर जेते ना बोलू तो बाप कुत्ता खायचा काही चालू ना धीरत दादा मी मुक्कात बसलो बापा दुसरा जण आला ते माझ्या संग बोललो मी त्याला बोललो त्याला मी तुमचं नाव काय ते म्हणजे याची दात खेळी बसली का काहीच बोल ना ते तिसरं आलं ते शहाणू होत ते गावात लोक महाराज काही त्रास देऊ नका महाराजाला अजिबात काही त्रास देऊ नका काऊन तीन महाराज साधा नाही 12 वर्ष झाले महाराजाचं मौन आहे मला चक्कर आली हो 12 वर्षापासून महाराजाचं मौन अरे मला 12 मिनिटापूर्वी गावात येताना मग डोकं पिठं पिकवलं कुठून आले कुठं चालले काय किती अवघड खेळ सगळ्या गावात झालं 12 वर्ष मौन धरलेला साधू 12 वर्ष मौन धरलेला साधू गेलो आणि मंडपात मला गोंगडीन त्याला बसायला आधी गेली विसरून खऱ्या देवा जग लबाडाचं झालं जग लबाडाचं झालं ते गादीवर बसला आणि ते कीर्तन झालं लोकदर्शन आले आता मराठवाड्यात पद्धती लोकदर्शन तसं घेत नाहीत 1000-500 देतात अमोलदादांना सांगत मला काय माहित नव्हतं तुमच्या गावात काय माय मावल्या म्हणते माय आम्ही पैसे आणले नाही मी कानातले घेतो गौपत घेतो एक दाणा घेतो अंगठ्या घेतो कडे घेतो हातातले पोरं काय हरकत नाही ते सगळं त्याला देऊ लागले मग मला वाईट वाटलं लबाड साधू ते विचारा मी तेवढ्या दुसून विचार केला आणि जे साधूचे पाय धरले जाऊन पक्क्याच दर्शन घेतलं त्याचं लोक म्हणत बापा बापा अहो लय मोठा महाराज म्हणत आता कीर्तनकार पाया पडायला महाराजा तोंडाकडे 2 मिनिटं पाहिलं अशी लांबलच दाढी होती गप्पन दाढीची 2 केस वळले त्याच्या जे बोंबाला साधू मेला रे एक गावातला कार्यकर्ता म्हणजे झग्या 1.5 तास तर लय गोड बोलला हा साधूची दाढी वडायला त्याला म्हणलं काका हा साधू सामान्य नाही हो नाही 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 फार मोठा साधू आहे शक्ती म्हणलं या माणसात तुम्ही कशाची शक्ती महाराज मला आता नाही सांगत तुम्ही धावले सांगत नाही म्हणलं लय ऐकायचा उल्हास माणसाने तुम्ही काय झालं महाराज मला नाही आता सांगतच नाही तुम्ही जाऊ द्या ना मी सहज म्हणलो तुमच्या पाया पडतो सांगा मला नाही तुमच्या पाया पडतो सांगा ती माया पाया पडून 1000 घ्या पण सांगा मला हा काय साधू सामान्य आहे कोरोनाच्या अगोदर हा महाराज आमच्या गावात आलता तर या महाराजाच्या दाढीचे 2 केस आमच्या वडिलांना तिजोरीत टाकले म्हणलं शपथ काका आमच्या घरच्या नोटाची थप्पीच कमी होईल ऐकला अध्यक्षाच्या बायकोनं महाराजाच्या दाढीचे केस तिजोरीत टाकल्यावर नोटाची थप्पी कमी होत नाही अध्यक्षाची बायको अध्यक्षांनी उपाध्यक्षाची बायको म्हणजे चहा काय आला पाचताव आला तर बरं नाही आला तर मग धरणार इथं बापरे अख्खं गाव पडलं महाराजावर आला तेव्हा रामदेव बाबांनी गेला तेव्हा सलमान खानाचा होता मला फक्त एवढ्यासाठी सांगायचं का साधुत्वाचं सण आणि लबाडपणाचा जर आव आणला तर तो जास्त काळ टिकत नाही कसा अभंगाच्या दुसऱ्या चरणासारखा
साधू सारखा लबाड असला तर 10 मिनिटात त्याची माती होते. आम्हाला आणखी सोपं सांगा. मग सांगितलं मोहरा नावाचं रत्न असतं सापाच्या डोक्यावर, सुतात गुंडाळलं आणि ते पेटलेल्या दिव्यावरती किंवा अग्नीत टाकलं तर ते सुताला जळू देत नाही. याचा साधूचा काय संबंध? जर एखादा साधू ओरिजिनल असला आणि त्या साधूला परमार्थात गुंडाळून केवढ्याही संकटात टाकलं तर तो साधू परमार्थाला डाग लागू देत नाही. तुकोबरायांच्या चरित्राची गाथा ऐकल्यावर काही त्या काळातल्या धर्मकंटकांनी तुकोबरायांकडे एक स्त्री पाठवली आणि त्या स्त्रीच्या माध्यमातून तुकोबरायांच्या परमार्थाला कलंकित करायचा विचार केला. पण माझ्या तुकोबरायांनी दोन्ही हात जोडले. जाई हो तुम्हाते नगरी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तुकोबरायांचे अनुयायी आहोत. ऐका, परस्त्री माते समान तुकोबरायांनी स्वतःही कलंकित झाले नाही आणि परमार्थाला कलंकित होऊ दिलं नाही. ऐका, आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे त्या दिवशी अनुयायी पोरांनो, ज्या दिवशी लहान नावाच्या गावाच्या फाट्यावरती मध्यरात्री 25 वर्षाची तरुण पोरगी उतरेल आणि 25 वर्षाची तरुण पोरगी उतरल्याच्या नंतर ती पोरगी आपल्या पाठीवरची बॅग पोटाशी गच्च पकडेल. रस्त्याने निघताना तिला 1 किलोमीटर पायी पायी जायचं आणि 1 किलोमीटर पायी पायी निघालेली ती पोरगी मनात विचार करते, महाराष्ट्रामध्ये 8 वर्षाच्या 10 वर्षाच्या 15 वर्षाच्या लेकरावरती बलात्कार होतो. हे थैमान चालू असताना माझ्या तारुण्याच्या शरीराचे जर कोणी डचके तोडले तर काय खरंय? मला नेण्याकरता कुणी यावं. माझा बाप जिवंत नाही, भाऊ पुण्याला काम करतोय, विधवा झालेली माय दारात चक्रा मारत लेकीची वाट पाहते आणि फाट्यावर निघालेली ती पोरगी स्वतःचं तारुण्य जपत जेव्हा रस्त्याने निघते त्या काळात त्या लहान नावाच्या गावातल्या माझ्या एका तरुण हिंदू बांधवांनी काय पोरांनी यावं. त्याच्या कपाळाला चंद्रकोर असावी, कपाळाला भगवा गंध असावा, त्याची अशी रुबाबदार दाढी असावी, गळ्यामध्ये भगव्या रंगाची दस्ती असावी, त्याच्या गाडीवरती जगदंब नाव लिहिलेलं असावं. त्या तरुण पोरांनी त्या 25 वर्षाच्या पोरीजवळ गाडी आणून उभी करावी, हारण द्यावं, तिच्या शरीराचं अंगाचं पाणी व्हावं, लटलट लटलट तिच्या हातपाय हलावे, काळजाची धडधड वाढावी आणि तिला विचारावं कुठे जायचं. लहान मध्ये जायचं, 10,000 लोकसंख्येचं गाव आहे, तू कुणाची मुलगी आहेस, कुणाची लेक, कुणाची बाळ आहेस मला माहित नाही, कुठल्या आडनावाची, कुठल्या धर्माची, कुठल्या जातीची, कुठल्या पंथाची मला माहित नाही, पण 1 किलोमीटर पायी जाताना तुझ्यावर कुठल्या गिधाडाची नजर बाकडी पडू शकते. बस या गाडीवरती, गाडीवर बसताना तुझ्यात माझ्या 4 बोटाचं अंतर ठेव. त्या पुरीला तुम्ही गाडीवर बसवावं, लहान मध्ये त्या पुरीने गल्ली बोळातून रस्ता दाखवावा, तुम्ही तिला तिच्या घरात आणून सोडावं, दारात फिरणाऱ्या तिच्या माईने तुमच्याकडे पाहावं, गळ्यातली भगवी दस्ती पाहावी, कपाळाचं चंदन पाहावं, गाडीवरचं जगदंबर भगव्या रंगाची छोटीशी पताका पाहावी, त्या बाईने फिरलेल्या गाडीकडे दोन्ही हात जोडून पाहावं. पोरांनो, हे ज्या दिवशी घडल मध्यरात्री लहान नावाच्या गावाच्या फाट्यावरती 25 वर्षाची तरुण पोरगी भेटल्याच्या नंतर माझ्या 25 वर्षाच्या हिंदू बांधवाला ती पोरगी संधी न वाटता जबाबदारी ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी आपण छत्रपतींचे भक्त होऊ, त्या दिवशी भक्त होऊ. माझ्या तरण्या ताठ्या बहिणी जर कॉलेजला जात असतील तर कॉलेजला जाणाऱ्या पोरीने आपल्या कपाळाच्या टिकलीचा गोल आकार बदलावा, उद्यापासून कपाळाला चंद्रकोर लावावी आणि अनेक रंगाचा स्टॉल गळ्यात घातल्यापेक्षा भगव्या रंगाचा स्टॉल गळ्यात घालून माझ्या तरुण बहिणींनी कॉलेजला जावं. ज्या दिवशी तुमच्या कपाळाला चंद्रकोर आणि गळ्यात रंगी बेरंगी स्टॉलच्या ऐवजी भगवा स्टॉल दिसेल तेव्हा समाजात फिरणाऱ्या गिधाडांना कळेल की हिच्याकडे पाहायला जमत नाही का. गळ्यातलं भगवा स्टॉल आणि कपाळाची चंद्रकोर सांगते की मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांची लेक आहे. याकरता सगळं 8 तास चालू आहे. माई याकरता 8 तास आपण कलंकित होऊ नये आणि परमार्थाला कलंकित करू नये. मोहरातीचे अंगे सूत नजरी त्याचे संग विठोबार